कोकणातल्या एका नदीकाठच्या गावात लहानसं एक घर. त्याच्या अंगणात पेरलेले तांदळाचे बीज, आंब्याच्या झाडाला थोडासा सावली देणारा हात आणि घरात एक म्हातारी, सरस्वती अक्का. वय 72, पांढरा शुभ्र केस, पण चेहऱ्यावर अजूनही एक तेज. गावातलं कोणतंही मूल रडू लागलं तर अक्काच्या मांडीवर झोपवलं की ते शांत व्हायचं. पण या अक्कांच्या डोळ्यात मात्र एक शांत खोल दुःख सतत तरळायचं. जसं नदी सतत वाहत असते तसं सरस्वती अक्का एकेकाळी खूप सुखी होत्या. नवरा माधवराव आणि 2 मुले शिरीष आणि अमोल. शेती, बैल, आंब्याचा मोठा बागायत, घर सतत सनई चौघड्यांनी भरलेलं. पण नशिबाचे खेळ कोणी टाळू शकत का? सगळं एका मुसळधार पावसात उद्ध्वस्त झालं. एक रात्र, अतिरेक पाऊस आणि नदीला पूर. घराच्या मागच्या अंगणातून वाहणाऱ्या लहानशा ओढ्याने रौद्र रूप धारण केलं. माधवरावांनी शेती वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली, पण परतलेच नाही. दुसऱ्या दिवशी त्यांच्या चपलांचा जोडी नदीच्या चिखलात सापडला, कोलमडल्या नाहीत. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या नवीन जीवन उभं केलं. शिरीष हुशार होता, शेतीच्या कामातही तरबेज. अमोल थोडा बंडखोर, पण मनाने शुद्ध. शिरीषला सरस्वती अक्कांनी पुण्याला शिकायला पाठवलं. शेती विकली, सोनं मोडलं, म्हणाल्या, माझं काही नको, फक्त तुझं यश पाहायचं आहे. शिरीष मोठा इंजिनियर झाला, मुंबईला स्थायिक झाला. पहिल्यांदा दर 2 महिन्यांनी घरी यायचा, मग दर 6 महिन्यांनी, आणि मग एक दिवस सांगून गेला, आई, आता इथे वेळ होत नाही, तुम्हीच एकदा शहरात या ना. पण अक्का गाव सोडू शकल्या नाहीत. नदी, शेती, स्मृती त्या त्यांच्या अंगवळणी पडल्या. शहरी चकाकी त्यांच्या सवयीची नव्हती. आणि मग शिरीषचा यायचा रस्ता तुटला. सुरुवातीला फोन, मग केवळ व्हॉट्सअप आणि शेवटी केवळ नातवंडांचे फोटो. अमोल तो आधीच वेगळा झाला होता. शहरात जाऊन एक ट्रान्सपोर्ट कंपनी चालवत होता. आईला दरवर्षी साडी पाठवायचा, पण स्वतः मात्र यायचा नाही. दिवस गेले, वर्ष सरली, अंगण रिकामं पडलं. सरस्वती अक्का रोज सकाळी नदीकाठच्या तीरी बसायच्या. तीच वाट जिने आधी काळी त्यांची मुलं कधी कधी एखादं चिमणं झाडावर बसून चिवचिव करत असे आणि अक्का म्हणायच्या, आज शिरीषचा आवाज आला रे. गावातले लोक आता त्यांच्याकडे बिचारी म्हणून पाहायला लागले. कोणी काही दिलं तर ते नम्रतेने घ्यायचं आणि दुसऱ्याचं कोणाला द्यायचं म्हणायच्या. माझ्या हातांनी अजून काही करू शकते ग, भीक नको. एक दिवस गावात एक मोटार आली, चकचकीत SUV. लोक थबकले. सरळ सरस्वती अक्कांच्या घरासमोर थांबली. गाडीतून उतरलो शिरीष. पांढरा शर्ट, महागडं घड्याळ, पण चेहऱ्यावर काळजी. पाठीमागे बायको आणि 2 मुलं. बायको नाकावर रुमाल धरून उभी, धूळ उडते म्हणून. सरस्वती अक्का दरवाजात उभ्या राहिल्या. काही क्षण आई पुत्र डोळ्यांनी एकमेकांना ओळखत राहिले. शिरीष पुढे आला. आई, खूप उशीर झाला. सरस्वती अक्कांनी फक्त एकच वाक्य बोललं, कधीपासून वाट बघते आहे ग मी. पण तू येशील असंही वाटायचं बंद झालं होतं आता. शिरीषने पाया पडायचा प्रयत्न केला, पण अक्कांनी त्याचा हात धरला. पाया नको रे, फक्त पुन्हा आई म्हणून हाक मार, एवढंच पुरेसं आहे. ती संध्याकाळ खूप शांत होती. नदीच्या प्रवाहातही आवाज नव्हता. जणू ती सुद्धा ऐकत होती हे अनंत अंतर मिटण्याचा क्षण. शिरीष दुसऱ्या दिवशीच निघून गेला. त्यानंतर पुन्हा कधीच आला नाही.
अक्कांनी काही तक्रार केली नाही. पुन्हा नदीकाठी जायचं चालू ठेवलं. पण आता त्या फक्त एका झाडाखाली बसत. एक दिवस तिथे बसल्या बसल्या त्या डोळे मिटून गेल्या. गावात कुणालाही सांगायचं लागत नव्हतं. सगळ्यांना माहीत होतं ती वाट पूर्ण झाली होती. त्या झाडावर गावकऱ्यांनी एक लाकडी फलक टाकला.